अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दबदबा फक्त गुन्हेगारी विश्वातच मर्यादित नव्हता, तर त्याची बॉलिवूडमध्येही दहशत होती. बॉलिवूडचे स्टार निर्मात्यांकडून दाऊद इब्राहिम पैसे उकळायचा असा देखील त्याच्यावरती आरोप होता. पुढे जाऊन दाऊदने काही चित्रपटांना फायनान्स केलं होतं. बॉलिवूडमध्ये दाऊदची दहशत इतकी होती की निर्माते त्याच्या मर्जीनं हिरो हिरोईन चित्रपटात कास्ट करायचे. बॉलिवूडचे अनेक कलाकार दाऊदच्या पार्टीत हजेरी लावायचे. त्याचे व्हिडिओ देखील वेळोवेळी समोर आले आहेत. दाऊदचं नाव बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं आहे. त्यातलीच एक म्हणजे मंदाकिनी. मंदाकिनी आणि दाऊदच्या नात्याची जोरदार चर्चा झाली होती आणि शेवटी याच नात्यामुळे मंदाकिनीचं करिअर देखील बुडलं. पण खरंच मंदाकिनी आणि दाऊद प्रेमात अखंड बुडाले होते का? त्या दोघात नेमकं काय घडलं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय TOD मराठी. 90च्या दशकात मुंबईत दाऊद इब्राहिमची दहशत होती. या दहशतीमुळे अनेकांना दाऊद समोर नमतं घ्यावं लागत होतं. बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींसोबतही दाऊद इब्राहिमचं नाव जोडलं गेलं होतं. त्याच्या सुरस प्रेमकथांची चर्चा देखील मीडियामध्ये रंगली होती. काही अभिनेत्रींनी दाऊद सोबत नाव जोडलं जातंय त्यात अजिबात संकोच बाळगला नाही. त्या सार्वजनिक ठिकाणी दाऊद सोबत उपस्थित राहिल्या. त्याची मोठी किंमतही त्या अभिनेत्रींना चुकवावी लागली होती. आग और शोला, राम तेरी गंगा मैली यांसारख्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री मंदाकिनी एकीकडे चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर करत होती. 30 जुलै 1969 रोजी मेरठ, उत्तर प्रदेश येथे जन्मलेल्या मंदाकिनीचं नाव देखील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत जोडलं गेलं. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राज कपूर यांच्यामुळे 90च्या दशकात बॉलिवूडला एक सौंदर्यवान अभिनेत्री दिली, जिचं नाव होतं मंदाकिनी. राम तेरी गंगा मैली चित्रपटातून मंदाकिनीला राज कपूर यांनी लॉन्च केलं. मंदाकिनीच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली. मंदाकिनी दिसायला खूपच सुंदर होती. 1985 साली राम तेरी गंगा मैली या चित्रपटामुळे मंदाकिनी रातोरात स्टार बनली. मंदाकिनीच्या सौंदर्याची जादू अशी होती की त्यावेळी प्रत्येक निर्माता दिग्दर्शकाला तिला आपल्या चित्रपटात घ्यायचं होतं. मंदाकिनी नावाची एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आली आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा दाऊदपर्यंत पोहोचली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला देखील मंदाकिनी आवडली. हळूहळू दाऊदने मंदाकिनी बरोबर संपर्क वाढवला. मीडियामध्ये दोघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा सुरू झाली. दाऊद बरोबर नाव जोडलं गेल्याने मंदाकिनीला फायद्यापेक्षा तोटाच जास्त झाला. मंदाकिनीची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द उतरणीला लागली. मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम प्रेमसंबंधाची चर्चा 1994 मध्ये सुरू झाली. यावेळी मंदाकिनीचा दाऊद सोबतचा दुबई क्रिकेट स्टेडियम मधील एक फोटो देखील समोर आला होता. या फोटोने एकच खळबळ उडवून दिली. हा फोटो समोर येण्याआधीच 1 वर्ष आधीच मुंबईत साखळी बॉम्बस्फोटाची मालिका झाली होती. दाऊद इब्राहिम मुख्य आरोपी होता. या फोटोमुळे मंदाकिनीबद्दल अनेकांचं मत बदललं. मंदाकिनी दाऊदच्या जवळ असल्याचं बोललं जाऊ लागलं. दाऊदला मंदाकिनी इतकी आवडायची की तिला चित्रपट मिळवून देण्यासाठी तो निर्मात्यांना धमकी द्यायचा. हळूहळू मंदाकिनीला चित्रपट मिळणं बंद झालं. परिणामी 1996 साली तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्या काळात मीडियामध्ये दर 2-3 महिन्याने तिच्या आणि दाऊद बद्दलच्या चर्चा ऐकायला यायच्या. या गोष्टीवरून मंदाकिनी फार चिडली आणि तिने 2005 साली दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की मला कळत नाही आहे की माझं नाव अजूनही किती दिवस दाऊद बरोबर जोडलं जाणार आहे. मी अनेकदा दाऊद सोबत माझे कोणतेही रोमॅन्टिक रिलेशनशिप नसल्याचं सांगितलं आहे. काही वर्षांपूर्वी दाऊद सोबत माझा एक फोटो न्यूजपेपरमध्ये आला होता. तेव्हा मी एका शो साठी परदेशात गेली होती. जेव्हा मी दुबईत परफॉर्म केलं तेव्हा मी दाऊदला भेटली आणि आम्ही बोललो. इतर स्टार प्रमाणे माझी देखील त्याच वेळी दाऊद सोबत भेट झाली होती. आमच्यात कधीच कोणतंही नातं नव्हतं, कोणताच संबंध नव्हता. पुढे मंदाकिनीने 1990 मध्ये डॉक्टर ठाकूर यांच्याशी लगीनगाठ बांधली. ठाकूर नंतर बौद्ध भिक्षू बनले. मंदाकिनी सोबत लग्न झाल्यानंतर त्यांनी धार्मिक मार्ग मात्र सोडला नाही. दोघांनाही 2 मुलं आहेत. आता मंदाकिनी आणि त्यांचे पती मुंबईत टिबेटी हर्बल सेंटर चालवतात. याशिवाय मंदाकिनी तिबेट योग सुद्धा शिकवते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.